महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातील पब संस्कृती विरोधात मनसेचे एक सही संतापाची हे आंदोलन सुरू झालेलं आहे। गुडलक चौकात मनसेकडून हे आंदोलन सध्या केलं जात आहे। पुण्यातील पब संस्कृती विरोधात मनसेचे हे आपण बघतो आंदोलन सुरू झालेलं एक सही संतापाची अशा आशयाचं हे सध्या आंदोलन सुरू झालं आहे। बहुचर्चित ठरलेल्या हिट अँड रन प्रकरणामुळे पुण्यातील पब संस्कृती जी आहे आता त्याचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा आयरोन आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। याच विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक सही संतापाची अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते आता गुडलक चौकामध्ये या ठिकाणी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। काय सांगाल, कशासाठी आंदोलन तुम्ही करताय आणि पुण्यात पब संस्कृती का नकोय? पुण्यात पब नकोच ही आमची एकदम ठाम अशी आणि आग्रही अशी मागणी आहे। सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय अमित साहेबांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाने आम्ही ही मागणी करत आहोत। पुण्यातील पब लवकरात लवकर बंद झाले पाहिजे ही अशी आमची मागणी आहे। तोपर्यंत आम्ही शांत बसतो। का बंद झाले पाहिजे पब? पुण्याचे पब बंद झाले पाहिजे कारण हे ड्रग्सचे अड्डे झालेले आहेत। पब्समध्ये पोषक वातावरण ड्रग्ससाठी दिलं जातं। ड्रग्स आणि दारू अल्पवयीन मुलांना पब्समध्ये अंधार असतो, डिस्को लाईट ठेवलेले असतात। अल्पवयीन मुली त्यांना मोफत पबमध्ये एंट्री दिली जाते। त्यांना मोफत काय शॉट्स म्हणतात, काय लिकर म्हणतात, मोफत दारू दिली जाते। जे जसं पंजाब घडलं उडता पंजाब तसं उडता पुणे घडायला लागले। त्यामुळे पुण्यातले सगळे पब जे आहेत ते हद्दपार झालेच पाहिजे। हे ड्रग्सचे अड्डे आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर याच कारणांमुळे जे आहे ते पुण्यातील पब संस्कृती ही बंद झाली पाहिजे अशी जी मागणी जी आहे ती आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे।